सम्राट या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्व दर्शकांना व सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीवरती आपण जनता व उमेदवार यांच्याशी संवाद साधत आहोत। याच अनुषंगाने आज आपण सातारा जिल्हा परिषद निवडणूक साखरवाडी या गटामधील सौ प्रतीक्षा रोहन मोहिते ह्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असून यांच्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार आहोत। तर काका, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं नाव सांगायचं, नाव आणि गाव। पांडुरंग दत्तात्रय चव्हाण, राहणार साखरवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। साखरवाडी गावचे आम्ही रहिवासी। तुम्ही ही निवडणूक लढवत असताना वंचित बहुजन आघाडी हा पक्ष का निवडलेला आहे? वंचित बहुजन आघाडी पक्ष हा आंबेडकर वादी लोकांचा पक्ष आहे। तो एक विचारधारेला प्राधान्य देणारा पक्ष आहे, गोरगरिबांचा पक्ष आहे। गोरगरिबांना शासन करतील जमात बनवण्यासाठी हा पक्ष नेमलेला आहे। तसेच हा झेडपी पदाचा फॉर्म भरण्याचा निर्णय कशामुळे झाला? का भरलेला आहे झेडपी पदाचा फॉर्म? दुर्बल घटकांना आपण मुख्य म्हणजे समाजाच्या विचारधारेत आणण्यासाठी हा पक्षात आपण म्हणजे प्रवेश केलेला आहे ना। हा पक्ष गोरगरिबांना सत्तेत आणून बसवण्यासाठी हा पक्षाचा अजेंडा कायम राहिलेला आहे। त्यामुळे ह्या पक्षासोबत आम्ही गेलेलो आहोत। माझा प्रश्न हा आहे की तुम्ही झेडपी पदाचा फॉर्म कशासाठी भरलेला आहे? आम्ही जनतेची कामं करण्यासाठी, स्थानिक लेवलला कुणाच्या अडी अडचणी मिटवण्यासाठी आणि जनतेच्या म्हणजे केवळ जनतेच्या सेवेसाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। आणि जनतेचे जे आमच्या म्हणजे सर्व समाजाचे काय जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मिटवण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। त्याचबरोबर माझा एक दुसरा प्रश्न तुम्हाला की दादा, नाव काय तुमचं? माझी पत्नी प्रतीक्षा रोहन मोहिते ही स्वतः उमेदवार आहे। आणि आता तुम्ही प्रश्न विचारला की फॉर्म कशासाठी भरला। आज अशी साखरवाडीची परिस्थिती, साखरवाडी असेल, आज जिल्हा परिषद मध्ये जेवढी गट आहेत, आज मी फिरतोय, गाव दौरा करतोय, अनेक जण तळागाळातल्या लोक आहेत, त्यांना घरकुलाचा प्रश्न आहे, शाळेचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांचा अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांना कुठेही ही सत्ताधारी जी पुढारीत आज इलेक्शन आले की फक्त पाया पडायचं आणि मतं मागायची आणि 5 वर्षानंतर परत मतासाठीच जायचं दारात, एवढंच यांचं चाललेलं आहे। घरकुलाचे अनेक प्रश्न आहेत, कांबळेश्वर असेल, तुमचं खुंटे असेल, आज सस्यवाडी आहे, परत तुमची चौदरवाडी आहे, अनेक प्रश्न आहेत। गोरगरिबांपर्यंत ही सत्ताधारी पुढारी नुसती पैशासाठी पैसे वाटून मतं घेण्याच्या फक्त एवढ्या पर्यंतच गेलेले आहेत। मी गाव दौरा करतोय, या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून घरकुलाचा प्रश्न असेल, बाकीचे अनेक प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्यासाठी आम्ही हा अजेंडा वंचित बहुजन आघाडीचा कायम खांद्यावर घेतलेला आहे आणि निवडणूक रिंगणात उतरलेलो आहोत। माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही गाव दौरे केलेले, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर महत्वाचा विषय म्हणजे आपल्या युवकांसाठी तुमच्या विशेष योजना मोहीम काय असतील पुढील? आज युवकांना म्हणजे आज नोकरीचा बी प्रश्न आहे, आज कारखाना आहे इथं, आज सगळ्यांना वशिलेबाजी चालू आहे। ज्या पक्षाचं काम करायचं त्या पक्षाचाच कार्यकर्ता कारखान्यात, आज प्रत्येक ठिकाणी तसंच आहे। ठेकेदाराची पद्धत तशीच आहे, आपल्या पक्षाचा असेल तर त्याला काम द्यायचं, बाकीचे आज सगळे इथं जे 90% लोक आहेत, आज सगळे हातावर जी पोट आहेत, आज कलरचं काम करते, कोण कावड्याच्या हाताखाली, कोण बिगारी काम करते। आज कुठलाही सत्ताधारी असो किंवा कोणी असो कसल्याही पद्धतीनं या आंबेडकर नगर मध्ये डोकवण्यासाठी आला नाही। जनतेत इथं तशीच परिस्थिती आहे। आज सगळी लोक सकाळची उठून छाटणीसाठी जात आहेत, महिलांना रोजगार नाही, महिलांची हाल होत आहेत, घर कसं चालवायचं। त्याचबरोबर माझा अजून एक प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जे आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षातून प्रतीक्षा रोहन मोहिते यांना तुम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्या उमेदवारांबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आपला उमेदवार असा आहे वंचितचा की तळागाळातले माणसं आणि गोरगरीब जनता यांच्यासाठी राबण्यासाठी हा पक्षाचा माणूस वंचितनं उभा केलेला आहे। प्रतीक्षा रोहन मोहिते ही जी महिला आहे ती आपल्या वंचितनं उभी यासाठी केलेली आहे की साखरवाडीतल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांना उभं केलेलं आहे। या प्रसार माध्यमातून आपण जनतेला, या आपल्या मतदारांना काय आव्हान करू शकता किंवा संदेश देऊ शकता? मी जनतेला एवढंच आवाहन करू शकतो, मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही पण मला कानाने ऐका येतं आणि विचार सगळे कळतात।
की मी जनतेला एवढंच आवाहन करीन, सक्षम तुमचे डोळे उमेदवाराकडे लावून, डोळे उमेदवाराकडे बघून उमेदवार तुम्ही वंचितचा निवडून आणावा, हीच मी जनतेला विनंती करतो. कारण तुमची कामं ही वंचित बहुजन आघाडीच करू शकते, दुसरी तुमची कामं कोणी करू शकत नाही. एवढं मी जनतेला आवाहन करतो. धन्यवाद.